Bridge course standard 10th subject science and technology part 2. This is of 12 to 18th July. Here in this video we are going to discuss about activity sheet number 4 to 6 of part 2. Students, here we going to discuss about the activity number 4 of part 2nd, and reference for this is 9th standard science textbook and chapter number 15, life processes in living organisms. Now here see what is transportation. By the process of transportation, a substance either synthesized or that are absorbed in part of the body that reaches to another. So how does the transportation occurs in the plants? Here see transportation. So here most of the animals move from place to place, but plants do not move. There are some many dead cells are present in the plant body, and therefore they need less energy as compared to the animals. Okay, but plants need the inorganic substances like the nitrogen, phosphorus, magnesium, manganese, sodium, etc. So how does the transportation of the water in the plant takes place? Yes, one activity is given here. So observe this diagram. Absorption with the help of roots. Root cells are the very contact with the water and the minerals in the soil. Water and minerals enters into the soil on the root surface due to the difference in the concentration. तर रूट जे आहेत तर ॲक्च्युली काय असतात, रूटमधले सेल जे आहेत वॉटर आणि मिनरलच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि हे डिफरंट कॉन्सन्ट्रेशनमुळे काय होतं, वॉटर जे आहे तर ते वॉटर आणि मिनरल हे रूट सेलमध्ये काय होतं एंटर होतं आणि त्याच्यामुळं दी सेल्स बिकम टर्जिट. त्याच्यामुळे ते ज्या सेल्स आहेत तर त्या फुगतात अँड दॅट एक्झर्ट्स ऑन द प्रेशर ऑन द ॲडजस्टंट सेल. आणि जेव्हा ह्या फुगतात तर तेव्हा ते जे फुगलेल्या किंवा टर्जिटलेल्या सेल आहेत तर त्या शेजारच्या सेलवर काय करतात, त्या प्रेशर एक्झर्ट करतात आणि त्याच्यामुळं काय होतं, दॅट इज कॉल्ड एज अ रूट प्रेशर. त्याच्यामुळे शेजारच्या सेलवर प्रेशर येतं, दॅट ऑल्सो एक्झर्ट प्रेशर ऑन द. आणि अशा डिफरन्स इन प्रेशरमुळं काय होतं, वॉटर आणि मिनरल एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे काय होतं ट्रान्सफर केलं जातं. सो दॅट इज कॉल्ड एज अ रूट प्रेशर. तर ह्या रूट प्रेशरच्या या इफेक्टमुळेच काय होतं, वॉटर आणि मिनरल जे आहे तर ते ॲक्च्युली झायलेम आणि जे रूटचे झायलेम जे आहेत त्याच्यापर्यंत पोचतं आणि दॅट रिड्यूस द डिफरन्सेस इन द कॉन्सन्ट्रेशन. दे कंटिन्युअसली पुश्ड फॉरवर्ड आणि अशा प्रकारे हे पुढे पुढे काय केलं जातं, पुश आउट केलं जातं. आणि अशा त्याचा रिझल्ट म्हणून काय होतं, देर इज अ कंटिन्युअस मुवमेंट अँड दस द वॉटर कॉलम इज फॉर्म्ड अँड दॅट इज कंटिन्युअसली पुश्ड अहेड. आणि हा काय होतो, एक कंटिन्युअस वॉटर कॉलम तयार होत असतं. आणि तर हा जो या थ्रू अशा थ्रू काय होतं, हे वॉटर जे ट्रान्सफर केलं जातं. सो दिस इज द रूट प्रेशर मेथड. तर ही स्मॉल जे श्रब्स आहेत, स्मॉल प्लांट्स आहेत, याच्यासाठी काय असते, सफिशियंट असते. बट जे टॉलर प्लांट आहेत तर त्यांच्यामध्ये ट्रान्सपरेशन काय होतो, पूल तयार होतो. ऑब्झर्व दिस ऑल फिगर्स. See here what happens. Plants gives out the water from the vapor through the stomata on their leaves. Here two cells called as the guard cells that are present around the stomata. Stomata जे आहेत तर त्याच्यामध्ये काय असतात, हे गार्ड सेल्स असतात. त्याच्यामध्ये these cells control the opening and the closing of the stomata. गार्ड सेल काय करतात, या स्टोमॅटाच्या ओपनिंग आणि क्लोजिंगवर कंट्रोल करतात. तर ट्रान्सपरेशन जे आहे तर ते या स्टोमॅटामधून होत असतं. तर व्हॉट इज ट्रान्सपरेशन? सी वॉटर इज रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर बाय ल्यूज थ्रू द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन. तर दॅट इज अ ट्रान्सपरेशन. हे कंटिन्युअसली काय होतं, स्टोमॅटामधून होत असतं आणि त्याचा रिझल्ट म्हणून वॉटर लेवल इन द एपिडर्मल लेअर ऑफ द लीफ डिक्रीजेस. आणि म्हणून काय होतं, लीफमधले असणारे जे इपिडर्मल लेअर आहे, आउटरमोस्ट लेअर, याच्यामधला
जे काय वॉटर लेवल आहे तर ते डिक्रीज होते आणि वॉटर ब्रॉट अप टू द लीव्स थ्रू द झालेन सो ॲज टू कंपन्सेट फॉर द लास्ट वॉटर. आणि अशा रीतीने ट्रान्सपिरेशन दॅट हेल्प्स इन द ॲब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर अँड मिनरल्स अँड डिस्ट्रीब्युशन टू ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट, whereas root pressure performs the important role of the pushing water up to during the night time. आणि हे जे ट्रान्सपिरेशन आहे म्हणजे वॉटर रिलीज इनटू द ॲटमॉस्फिअर बाय लीव्स इन द फॉर्म ऑफ इव्हॅपोरेशन that helps to absorb the water and minerals and distribute all these to the all parts of the plant body. सो त्याच्यानंतर याच्यामध्ये असणारं जे रूट प्रेशर आहे आणि हे काय करतं वॉटरला पुश आउट करण्याचं फंक्शन करत असतं ड्युरिंग द नाईट टाईम ॲट द टॉलर प्लांट. नाव सी हिअर हाऊ ट्रान्सपोर्टेशन ऑफ द फूड अँड अनदर सबस्टन्सेस टेक्स प्लेस. हिअर ऑल दीज आर द एक्सेस फूड और द amino acid or that is stored in the roots, fruits, seeds, etc. That is called as the translocation. The food products of the leaves is transported to each cell in the cell body, that is called as the translocation. So translocation of the material is not a simple physical process, but it requires energy, and this energy obtained in the form of ATPs. Okay. Then next see the excretion. Here what is the excretion? The harmful and waste substances like urea, uric acid, ammonia that is formed in the living organism, and if they accumulate in the body or that are retained in the body for the longer, that leads into the serious harm. Okay, so hence it is necessary to remove such harmful and waste substances from the body, and organisms have different methods to do this activity. So the removal of the waste and harmful substances from the body is called as excretion. Now see how excretion takes place in plants. So it is a simple process in the plant. Here only the special organs there are no special organs for the excretion in plants. Most of the waste substances of the plants that is stored in the vacuole of the leaf cells and flowers, fruits and the bark of the stem, and after some time these parts fall off, and thus the waste material is thrown out of the body. Now see this one. In some plant, waste materials are present in the form of crystals of the calcium oxalate, and they called as the raphides. They are needle shaped. Some waste materials of the plants are useful to humans. For example, gum, resins, latex or rubber, etc. Now see here excretion in the human being, that is the fifth activity. Now we are discussing about the fifth activity from the part second. Here see various waste materials are formed during the process of the different type of processes. For example, digestion, respiration or other some processes also takes place in the body, and these waste materials are formed. These are removal of these waste materials that is very much important, and that is carried out with the help of a excretory system. Now here human excretory system consists of the pair of kidneys, ureters, urinary bladder, urethra, etc. Urine is formed in the kidneys by separating the waste and unwanted excess substances from the blood. See here, this is the diagram of the excretory system, and here this is the kidneys, vertical section, उभा छेद आहे या किडनीचा. तर excretory system that has two bean shaped kidneys. Functional unit of the kidney that performs the basic function of the filtration is called as nephron. Remember this one. नेफ्रॉनचं स्ट्रक्चर इथं दिलेलं आहे. दॅट हॅज अ कप शेप्ड बॉमेन्स कॅप्सूल,
network of capillaries is present in that is called as a glomerulus. Then the urea which is produced in the liver, that comes into the excretory system through blood. Here see water molecules and small molecules of some of the substances that cross seminiferous semi-permeable membrane of the Bowman's capsule. Here the solution accumulated in the cavity of the Bowman's capsule and that passes into the tubular part of the nephron. ग्लोमेरुलस म्हणून हे जे काय आलेलं जे युरिया जो ब्लडमधून आलेला आहे तर त्याचं फिल्ट्रेशन होतं आणि फिल्टर झालेलं जे ब्लड आहे तर ते पुन्हा रिव्हर्स जातं आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे वेस्ट तर हा काय जातो या पार्टमधून ट्रान्सफर केला जातो या ट्युब्युलर पार्टमधून नेफ्रॉनच्या. याच्यानंतर वॉटर आणि सम युजफुल सबस्टन्सेस आर रिॲब्सॉर्ब्ड इनटू द ब्लड. आता हे याच्यामध्ये पुन्हा जे काही वॉटर आहे किंवा अदर जे काही इसेन्शियल जे सबस्टन्स आहेत तर ते पुन्हा रिॲब्सॉर्ब केले जातात अँड दस युरिन इज फॉर्म्ड फ्रॉम द रिमेनिंग सोल्युशन. आणि हे सगळं कलेक्ट केलं जातं आणि कलेक्टिंग डक्ट जे आहेत त्याच्यामधून हे युरेटरकडे हे पाठवलं जातं आणि युरेटरकडून काय होतं या युरेटरमधून हे ब्लॅडरमध्ये घेऊन पोचतं. याच्यानंतर नेक्स्ट बघा, urine is given through the urethra. Urinary bladder is a muscular and it is under the control of the nurse and they are able to keep the control on the urination. Here see, remember this thing, skin and lungs also helps in the process of excretion. म्हणजे फक्त एक्सक्रिटरी सिस्टीम नव्हे तर स्किन आणि लंग्ससुद्धा काय करतात एक्सक्रिशनचं फंक्शन करत असतात. So each kidney has approximately 10 lakh nephrons and approximately 5 liters of the blood. Total amount of blood is 5 liters. So that get filtered by the kidney about 400 times every day, and thus 190 liters of the blood from about 1 to 1.9 liters of the urine is formed and remaining liquid get reabsorbed. Now see, this is one is a dialysis of the blood. So here the process of separating the nitrogenous waste from the blood with the help of a machine that is called as a dialysis. About 500 milliliter of the blood is sent to at one time through this machine and the purified blood is reinfused into the body of the patient. So this is the artificial method of filtration of blood. So this is about the activity number 5. Now see the activity number 6, coordination. So here see, in multicellular organisms there is a life goes smoothly if there is a coordination between the different organ systems and in organs and the stimuli in the surrounding. So depending upon this we say that the systematic regulation of the different processes can be called as the control and that bringing about the different processes in the proper sequence, that is called as a coordination. Now see how coordination takes place in plants. Plants do not have the systems like the nervous system or muscular system in like that of animals, and in the plants movements are mainly in the form of the responses given to the stimuli. Observe these pictures. In this picture there are different types of movements in the plants are given. So this is the coordination in the plants. So here see, movement of the growth of any part of the plant that is a response to the external stimulus, that is called as a tropism or tropic movement. Here see
There are different types of movements are here: phototropic movement, gravitropic movement, hydrotropic movement, etc. So here chemotropic movement also present. So all these examples are movements of the plants that are related with the growth, and therefore hence these movements are called as a growth relevant movement. Remember this. Now here see some hormones are which are responsible for the growth of the plant. Here auxin that produces in the apical part of the shoot and that helps in the enlargement of the cell. Hormone like the gibberellins that helps in the elongation, and cytokinins helps in the cell division. Then ascorbic acid that is effective in the prevention and retardation of the growth and leaf wilting. Remember all these things. See here there are some different various plants are given, and in this there are some movements are seen. Here mimosa plant, here movement touch me not, that is the plant of touch me not, that is occurs at the places other than the where has been touched. Hence we can infer that the information about the touch must have been relayed within the plant from one place to the another. Plants use the electrochemical impulses for the transfer of information from one place to another. आता इथं काय केलं आहे बघा, इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेसचा काय केलं आहे यूज केलेला आहे. तर इन्फॉर्मेशन एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसपर्यंत नेण्यासाठी इथं कुठल्याही प्रकारची ग्रोथ झालेली नाही, ग्रोथ थ्रू ही मुवमेंट नाही, तर ही वेगळ्या प्रकारची मुवमेंट अशी इथं दिसून येते आपल्याला या एक्झाम्पलमध्ये. तर प्लांट सेल्स चेंज देअर शेप्स बाय इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग द वॉटर कंटेंट अँड दस दे ब्रिंग्स अबाउट द मुवमेंट्स ऑफ द प्लांट. आता इथं बघा या काही स्पेसिफिक टाईपच्या मुवमेंट्स आहेत दॅट लीड्स दॅट प्लांट्स डू नॉट लीड्स इन टू द प्लांट ग्रोथ. इथे प्लांट ग्रोथ आपल्याला झालेली दिसत नाहीत, म्हणून अशा प्रकारच्या ज्या मुवमेंट आहेत तर त्या काय आहेत, ग्रोथ इरिलेव्हंट मुवमेंट्स आहेत. ओके, सो धिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 6. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द क्वेश्चन्स in these activities. So see, these are the questions from the activity number 4. First question is identify event in the picture given alongside and give reason. आता याच्यामध्ये डायग्राम जे दिली ती कुठली आहे, 15.4 ही जी डायग्राम आहे तर ती दिलेली आहे. सी हिअर दिस वन, हे काय करायचं, हे इव्हेंट आयडेंटिफाय करायचं आणि हे काय आहे तर याच्याबद्दल काय करायचं आहे सांगायचं आहे. नाउ सी क्वेश्चन नंबर 2. राईट द नेम्स ऑफ द सबस्टन्सेस विच यू नो दॅट आर अनवॉन्टेड फ्रॉम द प्लांट्स अँड यूजफुल फॉर ह्युमन्स. असे काही सबस्टन्सचे नावं लिहायचे आहेत जी प्लांटसाठी काय आहेत, अनवॉन्टेड आहेत, वेस्ट आहेत, पण ह्युमन्ससाठी काय आहेत, यूजफुल आहेत. देन क्वेश्चन 3. राईट द ट्रान्सपरेशन थ्रू ल्यूज. ल्यूजमध्ये ट्रान्सपरेशन कसं होतं तर त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. नाव सी हिअर ॲक्टिव्हिटी नंबर 5. क्वेश्चन्स आर हिअर. फर्स्ट क्वेश्चन, राईट द नेम्स. फर्स्ट क्वेश्चन इज ऑर्गन्स हू सेपरेट द वेस्ट प्रोडक्ट्स अँड एक्स्ट्रा अननेसेसरी सबस्टन्सेस फ्रॉम द ब्लड अँड फॉर्म्स अ युरिन. राईट द नेम ऑफ दॅट ऑर्गन ओनली. The process of separating nitrogenous waste from blood with the help of the machine. Write only name here. The functional unit of the kidney that perform the function of filtration. याचं नाव फक्त लिहायचं इथं. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज ड्रॉ नीट लेबल्ड डायग्राम ऑफ. डायग्राम्स काढायचे आहेत एक्सरे सिस्टीम आणि किडनीचा जो TS आहे किडनीची डायग्राम. देन क्वेश्चन 3. राईट को रिलेशन बिटवीन नेफ्रॉन फिल्ट्रेशनचं फंक्शन करतं आहे तसं युरिनरी ब्लॅडर काय फंक्शन करते ते लिहायचं इथं. देन क्वेश्चन 4. आन्सर इन वन सेंटेन्स. दो किडनी इज द एक्सक्रिटरी ऑर्गन्स इन द ह्युमन. व्हॉट अदर ऑर्गन्स हेल्प्स इन द एक्सक्रिशन. त्याची नावं फक्त लिहायची आहेत. देन सी हिअर क्वेश्चन 2. अप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी लिटर्स ऑफ द ब्लड इज इन द बॉडी ऑफ अ नॉर्मल पर्सन. फक्त ते काय किती लिटर तेवढं लिहायचं आहे.
हाऊ मच युरिन इज प्रोड्युस्ड डेली फ्रॉम द किडनी. रोज किडनीमधून किती लिटर युरिन तयार होते त्या आन्सर लिहायचं. नाव सी हिअर क्वेश्चन्स ऑफ द ॲक्टिव्हिटी शीट नंबर 6. क्वेश्चन फर्स्ट, आयडेंटिफाय द फिगर बिलो अँड राईट द नेम्स ऑफ द मुवमेंट. आता इथं काय केलं आहे बघा, कोणती डायग्रॅम दिली आहे ते दाखवते तुम्हाला. तर काय ही फिगर दिलेली आहे, याच्यामधले जे मुवमेंट्स आहेत त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन सी, क्वेश्चन 2, कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. इथं हार्मोन्स दिलेले आहेत नावं आणि त्या हार्मोनचे फंक्शन्स लिहायचे आहेत. ऑक्झिन, गिबरलिन्स, ॲस्बेसिक ॲसिड. देन क्वेश्चन 3, राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन इन 1 सेंटेन्स. विच टाईप ऑफ मुवमेंट इज followed by mimosa plant, how these movements takes place, is their movement or growth relevant movement. तर याचं काय करायचं, आन्सर लिहायचं आहे. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 6. राईट ऑल द आन्सर्स ऑफ दीज ॲक्टिव्हिटीज.